आपण पाहिले की 28 जानेवारी रोजी ज्यावेळेस बारामतीमध्ये जी विमान दुर्घटना घडली होती, या विमान दुर्घटनेमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या संगीत अंगरक्षक असणारे विजित जाधव हे देखील बरोबर होते आणि त्यांचा देखील या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झाला। काल देखील या ठिकाणी रोहित पवार आले होते, त्यांचं सांत्वन केलं होतं आणि आज कराड येथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाच्या समाधीस अभिवादन करून नुकतेच पहिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी विजित जाधव यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि आता सुनेत्रा पवार हे आतमध्ये त्यांचे वडील असतील आणि कुटुंबियासमवेत चर्चा करीत आहेत, सांत्वन करीत आहेत आणि संपूर्ण या विजित जाधव यांच्या निवासस्थानी ग्रामस्थ आजूबाजूचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि एकंदरीत आपण बघतोय की संपूर्ण राज्यावर हा दुःखाचा डोंगर पसरला होता आणि पैठण तालुक्यातील या तडगाव येथे राहणारे रहिवासी विजित जाधव हे देखील विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला होता। त्यांची एकच जिद्द होती की आपल्या मुलांना मोठं करायचं, ते मोठ्या अधिकारी IPS करायचं, हे स्वप्न त्यांचं होतं। असं नुकतेच आपण थोड्या वेळापूर्वी त्यांचे मित्रपरिवार आणि कुटुंबियासमवेत चर्चा केली होती। त्यांनी सांगितलं की विधी अगदी मनमिळावी मित्रांबरोबर सतत हसत आणि कुणालाही न दुखवणारा हा विजित जाधव होता आणि त्याचे या तळगावमध्ये असंख्य मित्र परिवार या ठिकाणी होतात। शिवाय या तळगावचे मित्र जर मुंबईला गेले तर कुणालाही त्या ठिकाणी एकटं वाटू नये अशा पद्धतीने तो त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घ्यायचा। तुम्ही जेवला आहात का, कुठे राहणार आहे, त्याचे सर्व विचारपूस हा मुंबईला गेल्यानंतर विजित जाधव हा त्या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारांशी येत होता। परंतु आपण पाहतोय की 28 तारखेला झालेल्या या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्याबरोबर 4 जणांचा या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपण बघितलं की राज्यावर संपूर्ण या छाव म्हटली आणि आपण बघितलं बारामतीच्या नागरिकांनी अक्षरशः 3 दिवस दुर्घटना पाळला होता। याची झळा देखील सातारा जिल्ह्यातील पैठण तालुक्याला देखील बसलेली आहे आणि आता या विजित जाधवच्या घरी पहिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं हा पहिलाच दौरा होता। आज सकाळी त्यांनी कराड या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांचे नेते
सुनील तटकरे, डोकण्याच्या रुपाली डोंगरे या देखील होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी खराडी या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पाने आपलं अभिवादन करून त्या ठिकाणी आले होते आणि पहिलाच जे दावा आपण म्हणायला लागेल की पहिलीच भेट त्यांनी दिलेली आहे ते आपले जे ते अजितदादा होते त्यांचे बरोबर जे अंगरक्षक होते विदीप जाधव यांच्या घरी त्या आलेले आहेत सांत्वन करण्यासाठी आणि येथून सांत्वन झाल्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत सांत्वन भेटी या सहयोग सोसायटीवर त्या देणार आहेत आणि आलेल्या सर्व अजितदादांच्या सर्व मित्रपरिवार असेल नातेवाईक असेल यांना त्या भेटणार आहेत. आणि खरे आपण बघितलं की विदीप जाधव असेल आपण पिंकी काळे असेल त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ज्या ठिकाणी या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे या ठिकाणी जाऊन रोहित पवार स्वतः भेट देत आहेत, त्यांची अडचण जाणून घेत आहेत, मुलांची काय इच्छा होती, आईवडिलांची काय इच्छा होती, काय त्यांची स्वप्न, काय त्यांची दिशा होती हे जाणून घेत आहेत. आज देखील स्वतः शंभवी पाठक यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी रोहित पवार पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी भेटून त्यांचे सांत्वन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि जी आपण पाहिलंय की एकंदरीत ज्या कुटुंबांचा जे दुःखाचा डोंगर त्यांना समोर आलेला आहे हे कसं दुःख कमी करता येईल याचा प्रयत्न आता पवार कुटुंबीय करत आहेत. खिडकी उघडते कशी खिडकी उघडायला फक्त मला दिसत नाही ना विकी थोडंसं खाली दूर कर ना थोडंच घेतो खरं अरे खाली आहे ही येते ट्रान्सफर देतो मी मोबाईल थोडा अरे मला माझी फ्रेमच चल झालं चल अरे काल बघून नका ना माहीत कळतंय अरे मोडल हात मोडल हात मोडल का 2 मिनिटं सगळे शांत आहेत ना 2 मिनिटं थांबा. अरे मला दिसत नाही आहे अरे तुझा कॅमेरा कसं काय काढू त्या दिवशी कसं तू आता घेतलंच ना दिवस होता तू कसं केलं सगळं थोडं मला तर काही दिसणार पण
सगळ्यांना ट्रान्सफर देतो शांत भाई सगळ्यांना देतो ट्रान्सफर हो साईडला येतं का हो दादा हो त्यांना साईडला दादा थोडं मागे या थोडं मागे या जायचं